अय तुझ्याशी बोलतोय मी. झालं ना तुझ्या मनासारखं? करायला लावतो तूच आणि भरायला पण तूच लावतो ना. काय एवढा स्ट्रगल आमच्या आयुष्यात? का आम्ही मिडल क्लास आहोत म्हणून की आम्ही कलाकार आहोत म्हणून? छ्या आईला म्हणलं मोठी स्वप्न बघावी, आपल्याला मोठ्या पडद्यावरती बघावं, चार माणसात गेलो तर आपल्या आई बाप्पाला आपल्या नावाने ओळखावं. पण नाही ना होते. कसं होणार? कारण कलाकाराला कलाकार म्हणून कोण बघतच नाही ना. कसं बघणार? ह्यांच्या आई बापांनी इंडस्ट्रीवर राज्य केलंय आणि मग काय ह्यांच्याच पोरांना घेऊन हेच पिक्चर काढणार. आम्ही कुठे? आम्ही आहे ना ज्युनियर म्हणून. हलवा हात, नाचा, हलवा मुंडकी. कलाकार कुठे त्यांच्यात? अजिबात नाही. मी खरा कलाकार, मी नटसम्राट. हक्कानी सांगतो, स्वतःची लाल करत नाही. प्रत्येक रसामध्ये ऍक्टिंग करून दाखवू शकतो, रडून दाखवू शकतो, हसून दाखवू शकतो, रागवून दाखवू शकतो, शांत होऊन दाखवू शकतो. अरे एवढं सगळं करून आपल्या हाती येतं काय? घंटा. आम्ही कोण? स्ट्रगलर वाले. काय करायचं? सकाळी उठून ऑडिशन लायचं, ऑडिशनच्या भल्या मोठ्या लाईन मध्ये उभं राहायचं आणि मग भिकाऱ्यासारखी त्या कास्टिंगवाल्याची वाट बघायची. मग तो कास्टिंगवाला बाहेर येणार आणि काय म्हणणार? यू आर द नॉट फिट. सरळ तोंडावरती म्हणून टाकणार, यू आर द नॉट फिट. म्हणजे अरे आमची ऍक्टिंग तर बघ. आ कशी बघणार? त्यांना रिच लुक पाहिजे नसतो. रिच लुक म्हणजे श्रीमंत. आणि आम्ही कोण? खेड्यापाड्यातली. तोंडात गोदिल्यावानी खाली मुंडकं घालून घराच्या दिशेने निघायचं, रात्रभर काम करायचं, दिवसभर ऑडिशन द्यायचे आणि आमच्या हाती येतं काय? यू आर द नॉट फिट. कलाकारांच्या पोरांचं तसं नाही. त्यांना लहानपणापासूनच ट्रेनिंग दिली जाते. तुम्ही जिम लावा, तुम्ही ऍक्टिंग क्लास लावा, तुम्ही डान्सिंग क्लास लावा, तुम्ही जिमॅस्टिक लावा, सगळं लावा, सगळं लावा. आणि आमच्यासारखा कलाकार कुठे आहे ना ज्युनियर म्हणून हात हलवायला. अरे कलाकार काय बाजारात तयार होतो का? 2 रुपये देऊन कलाकाराची कलाकृती खरेदी करता येते का? खरा कलाकार कुठे? कुठंच नाही. अरे आम्ही नाटक करून पण आमच्या हाती येतं काय? जाओ तुम ऍक्टिंग शिक के आओ. जावा तुम्ही ऍक्टिंग शिका. अरे मग क्रिकेटर काय तुमच्या घरी येऊन ऍक्टिंग शिकतात का? त्यांना पण तुम्ही चान्स देता ना. घंटा काय येत नसून पण. मग खरा कलाकार कुठे? कुठंच नाही. कुठे आहे नटसम्राट?